ऐकायला येते काय? बरोबर. हॅलो. कॉमेंटद्वारे कळवा. कॉमेंटद्वारे कळवा. येते काय? नाही काय? हॅलो. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरं मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय. माऊली महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. वैराग्य मूर्ति संत गाडगे महाराज की जय. संत मोझरकर बाबा की जय. भारत माता की जय. परमपूजनीय श्री गुरुदेव आणि ऑनलाईनवर प्रवचनाकरता उपस्थित असलेली माझी श्रोती मंडळी, भाविक भक्तांनो, आजचा विषय ठरल्याप्रमाणे आणि जाहीर झाल्याप्रमाणे संस्कार द्विज उच्यते हा आहे. वास्तविक पाहता जन्मना जायते शूद्रो संस्कारो द्विज उच्यते आणि वेदपाठी भवेत विप्रो ब्रह्म जानाति ब्राह्मणा. या ठिकाणी शूद्र, द्विज, विप्र आणि ब्राह्मण याची व्याख्या केलेली आहे शास्त्रामध्ये. सुरुवातीला शूद्र म्हणजे जन्मना जायते शूद्र. जन्म ज्याचा होतो तो सगळे माणसं शूद्र आहेत. शूद्र म्हणजे न समजणारे, ज्याचा बुद्धीचा विकास झाला नाही, सेवा करणारा आहे त्याला म्हणतात शूद्र. शूद्र म्हणजे नीच असा अर्थ होत नाही. दुसरी गोष्ट, संस्कारो द्विज उच्यते. जन्मला जायते शूद्रा, सगळेच माणसं शूद्र असतात, परंतु संस्कारो द्विज उच्यते. आईच्या पोटातून जन्म आला त्याला म्हणतात. पण गुरु घर जन्म तुम्हारा होई, जाती धर्म कर्म सबक होई. हे वाक्य गुरु गोविंद सिंहाचं आहे. म्हणजे संस्कारात मध्ये तो द्विज म्हणजे पुनर्जन्म त्याला प्राप्त होतो असा आहे. द्विज म्हणजे दुसरा जन्म झाला आहे त्याला म्हणतात द्विज. असे द्विज जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला होता येते. द्विज म्हणजे याचा अर्थ ब्राह्मण असा होत नाही. द्विज म्हणजे संस्कार ज्यांनी आहेत त्याला म्हणतात द्विज. आणि वेद पाठी भवेत विप्रो. विप्र म्हणजे ब्राह्मण असाही होत नाही. ज्याचे वेद पठन करतात, ज्याचे शब्दोच्चार चांगले आहेत त्याला विप्र म्हणतात. काही लोक विप्र म्हणजे ब्राह्मण, द्विज म्हणजे ब्राह्मण असा अर्थ करतात. अर्थात हे द्विज म्हणजे दुसरा जन्म झाला त्याला म्हणतात द्विज. आणि वेदपाठ करणारा तो म्हणतात विप्र. आणि शेवटी आहे ब्रह्म जानाति ब्राह्मणा. जो ब्रह्माला जाणतो,
ब्रह्माचा अनुभव ज्याला आहे त्याला म्हणतात ब्राह्मण. हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या 5व्या अध्यायात ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. म्हणजे ब्राह्मण हे जातीय नव्हे, कोणीही साधावे निर्भय. जो आदर्श प्रचारक आहे तोच ब्राह्मण निर्धारे. म्हणजे आदर्श प्रचारक याचा अर्थ अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचारकच आहे असं नाही आहे. जो स्वतःच्या आचरणाने, जो स्वतःच्या कर्तव्याने आणि स्वतःच्या बोधाने लोकांना खरं ज्ञान सांगतो आणि त्याला अनुभवतो त्याला म्हणतात ब्राह्मण. हे महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी, आता आपल्या विषयाकडे ओढू. विषय आहे संस्कारो द्विज उच्यते. मला पुरुषोत्तम भाऊनी बैसकरनी आज संस्काराचा समारोप आहे म्हणून म्हणे त्यांनी संस्काराचा विषय मला दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो. ह्या संस्काराचा जे पेज तयार केला आहे ते मोझरकर बाबांच्या नावानं आहे. मोझरकर बाबा हे द्विज आहे. मोझरकर बाबा हे ब्राह्मण आहेत. कारण ब्रह्म जानाति ब्राह्मणा असा त्याचा अर्थ आहे. आणि मंडळी, मोझरकर बाबांच्या सहवासात मला काही दिवस राहण्याचा प्रसंग आला आहे. नांदुरा इथं बुलढाणा जिल्ह्यात गुरुदेव सेवाश्रमात त्यांनी भागवत केलं. मी त्यांचा पुजारीच होतो. तेव्हा नांदुरा शहरामध्ये भागवत केलं त्यावेळेसही मी पाहिलं त्यांना. आणि अड्याळ टेकडीवर गीताचार्य तुकाराम दादांच्या सहवासात 1970 साली जेव्हा मी अड्याळ टेकडीवर समर्पित भावाने गेलो त्यावेळेस 72 साली मोझरकर बाबांचं भागवत झालं होतं तिथं. त्यावेळेस मी मोझरकर बाबांच्या निकट आलो. मोझरकर बाबांचं जे एकनाथी भागवत प्रवचन आहे ना, हे सुरुवातीला आम्ही अड्याळ टेकडीवरून मुद्रण केलं, प्रकाशित केलं. त्यावेळेस मोझरकर बाबांच्या अति निकट आलो. त्यावेळेस मधून बाबांच्या सहवासात आलो होतो. मोझरकर बाबांच्या जीवनात मला वाटतं की त्यांचा जन्मकाल 26 फेब्रुवारी 1902 साली त्यांचा जन्म झाला. आणि ते मूळचे त्यांचे वडील, त्यांची आई हे राजापूर जिल्हा अमरावती इथले होते. आणि काही कामानिमित्ताने, धंद्याच्या निमित्ताने हे मोझरकरला आले. मोझरकर त्यांचं आडनाव नाही, मोझरला होते म्हणून त्या मोझरकर बाबांच्या नावानं गावाचा उद्धार झाला. हे महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. म्हणजे तीर्थी कुर्वंती तीर्थानी, स्वकर्मी कुर्वंती कर्माणी, आणि शास्त्र कुर्वंती शास्त्राणी. देवर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रात असं म्हणतात की ते विद्येचे चालते बिंब, नाथ भागवतात म्हणतात. किंवा ज्ञानेश्वरांनी पसायदानात असं म्हटलं आहे की जे खळाची व्यंकटी थांडू, सदा सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे जळो मैत्र जीवाचे. या पुढे ते सांगतात की ते जंगम तीर्थ आहे, मुद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थ राजू. जे जे संत जिथे वसती ते गावच तीर्थ होय सुरेख, असे ग्रामगीता म्हणते. त्याप्रमाणे मोझरकर बाबा जिथं राहतात त्या मोझरला तीर्थाचं स्वरूप आहे. म्हणजे तीर्थी कुर्वंती तीर्थाने, स्वकर्मी कुर्वंती कर्माने. ते जे कर्म करतात त्याला लोक सत्कर्म असं नाव देतात. आणि शास्त्र कुर्वंती शास्त्राने, ते जे बोलतात ते शास्त्र होत आहे असं.
देवर्षी नारदाच्या भक्तिसूत्रात सांगितलं आहे. मोझरकर बाबांचं भागवत तर सर्वच करतात. भागवतकारांची असंख्यच नाही, अनंत संख्या आहे भागवतकाराची. परंतु मोझरकरांचं नाथ भागवत इतकं आवडीचं झालं कारण ते गृहस्थाश्रमी होते म्हणून होते असं नाही आहे. मला असं वाटते या देशामध्ये शंकराचार्यापर्यंत आणि शंकराचार्याच्या पुढील जे पिढी आहे तो हे संन्यासाचं जास्त महत्त्व वाढवलं गेलं. भिक्खू संघ वाढवला. यधरे यवरजेत तधरे प्रव्रजेत. माझ्या शंखाचा आवाज ज्याच्या कानी आला त्यांनी संन्यास घेतला पाहिजे असं शंकराचार्याचं मत आहे. घरदार सोडून जो भिक्खू होईल तो महत्त्वाचा आहे, तो निर्वाण पद प्राप्त करण्याचा अधिकारी आहे असं खाम ठोकून सांगितलं. म्हणून या दोन महात्म्यांनी या भारतातील सगळे संन्यासीच केले आहेत. परंतु महाराष्ट्रीयन संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे का महाराष्ट्रीयन संतांनी वेशभूषेला दीक्षेला महत्त्व दिलं नाही. बुद्धाच्या अगोदरची जी पिढी आहे उपनिषद काल आहे, त्या उपनिषद कालामध्ये जे ऋषी झाले ते गृहस्थाश्रमी झाले ना. अनेक ऋषी झाले ते उपनिषदाचे जे ऋषी झाले ते गृहस्थाश्रमी झाले. ब्रह्मचारी संन्यासीचं नावच नाही कुठं आहे. ब्रह्मचार्याचं आहे नाव कुठं, परंतु संन्यास दीक्षा घेतली म्हणजे तो महान होतो असं नाही आहे. त्याप्रमाणे मोझरकर बाबा हे खरे ब्रह्मवेत्ते आणि संन्यासी ठरतात. मी आणि माझेपण ज्याचे सोडून गेले अंतःकरण तोच एक जगी संन्यासी जाणं अर्जुना. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संन्यासी त्याला म्हणतात की मी आणि माझेपण ज्याच्या हृदयातून संपूर्ण गेलेलं आहेत ते खरे संन्यासी आहेत. न निरग्निर नच्या क्रिया. गीतेच्या 6व्या अध्यायात असं म्हटलं आहे की अनाश्रित सर्व कर्म सर्व फलम. जे आपल्या संन्यास धर्माच्या मध्ये सांगताना की न निरग्नी नजा क्रिया, जे अग्नीला हात लावत नाहीत, जे क्रिया कर्म करत नाही, फक्त ध्यान धारणा करतात आणि अध्ययन करतात, ते संन्यासी हे संन्यासी नाहीत असं गीतेनं स्पष्ट म्हटलं आहे. न निरग्निर नच्या क्रिया यम संन्यास मिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव, हे स्पष्ट म्हटलं आहे ना. हां, पुढे चालू आपण आपल्या विषयाला धरून. तर त्यांनी जीवनात बरेच आई 2-3-4 वर्षाचे असताना मरण पावली. त्यामुळे त्यांचं शिक्षणही सुद्धा या मावशीच्या घरी करण्यात आलं आणि फक्त 6वा वर्गच मोझरकर महाराजांचं शिक्षण झालं आणि त्यांनी शिक्षण सोडलं. आता 17 एकर शेती होती, तेही सुद्धा शेतसारा न भरल्यानं चालली गेली. मग अनेक कामं केली त्यांनी. किराणा दुकानात नोकरी केली, तंबाखूचा धंदा केला, तुरीचा कापसाचा धंदा केला. त्यानंतर मग मास्तरकीचा व्यवसाय, मास्तरकीचा त्यांनी 6व्या वर्गाचं शिक्षण घेतल्यानंतर गावातच मोझर इथं शिक्षणाचाही उद्योग केला. आणि असं होता होता खटेश्वर महाराजांच्या संस्थांमध्ये राम खटेश्वर आणि मोझरकर बाबा यांनी एकत्रित होऊन त्या संस्थांचे सेक्रेटरीपद त्यांनी भूषवलं. आणि असं होता
1941 साली राष्ट्रसंतांशी एका शिबिराच्या निमित्तानं ते संपर्कात आले आणि एकनाथी भागवत आणि राम खटेश्वर महाराज यांचे गुरु होते आणि राष्ट्रसंतावर अपार प्रेम असल्यामुळे त्यांनी भागवताचा आणि राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करून भागवत सांगण्याला सुरुवात केले. त्यांचे मुलं विश्वनाथराव ते आता दिवंगत झाले, वैकुंठवासी झाले. त्यांचा मुलगा एकनाथ, त्यांचे मुलं पुरुषोत्तम आणि निवृत्ती. तिसरा म्हणजे ते एकनाथ हे शिक्षक होते. रामकृष्ण हे डॉक्टर झाले, त्यांचेही मुलं आहेत तिथं. आणि मला म्हणायचं हे की सगळे कुटुंब त्यांनी संस्कारित केले, हे महत्त्वाची गोष्ट आहे. मी पाहतो काही ठिकाणी कीर्तनकार आहे, भागवतकार आहे, काही मुलं त्यांचे वाम मार्गाने लागलेले आहेत. त्यांना मी एकदा म्हटलं एका कीर्तनकाराला, का हो तुमचा मुलगा दारू पिते, काय म्हणायचं त्याला? ते म्हणतात की ज्याचं त्याचं प्रारब्ध असते म्हणे, आपलं प्रारब्ध इकडे, त्याचा प्रारब्ध वाम मार्गाकडे. अशी गोष्ट त्यांनी संभावना जरी केली असेल तर ती ही महान चूक, त्याचे पाप हे वडिलांचं आहे. मुलगा बापाने नाही शिकवला झाला. या न्यायानं आदरणीय परमपूज्य मोझरकर बाबांनी जे संस्कार दिले आपल्या परिवारावर, ते परिवारातच नाही आहे, जे मुली आहेत त्यांची मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्यांच्यावर संस्कार म्हणजे हे पिढी संस्कारमय करून टाकले. त्यांच्या पिढीचा एक तंतू आदरणीय मधुकरराव आगळे महाराज बुलढाणे आहेत, हरिभक्त पारायण आहेत. हे आपला ज्ञानदेव आहे, त्यांचा नातू आहे, विवेक आहे. हे सगळी मंडळी मोझरकर बाबांच्या संस्कारित झाली आहे. मोझरकर बाबांच्या दृष्टीनं मला एक ओवी आठवते की संसारी असोनी संत असती, ग्रामगीतेत म्हटलं आहे ते, संसारी असोनी संत असती, व्यवहारी न म्हणविताही अधिकार ठेविती सद. हे तंत ओवी त्यांनी आपल्याला महाराज म्हटलं पाहिजे, बाबा म्हटलं पाहिजे असं नाही आहे. मग मी त्यांना पत्र दिलं, त्या पत्राच्या मध्ये ते खाली नथू बुवा मोझरकर असं म्हटलं. त्यांनी मथू महाराज असं बोलले नाही. आणि हे खरे संताचं लक्षण आहे. मोझरकर बाबांचा माझा संबंध जेव्हा आला तेव्हा मी काही प्रश्न विचारले. ते एक प्रश्न सांगतो आणि माझ्या विवेक्षित विषयाला सुरुवात करतो. एकदा मोझरकर बाबांना मी असं विचारलं की बाबा, तुमच्या वक्तृत्वात काही सिद्धांत वेदांताचे प्रमेय दिसत नाही मला, आणि संस्कृताचा काही उल्लेख येत नाही जास्त, आणि लोक तुमच्या सहज स्वभावावर आणि सहज भाषेवर इतके प्रभावित होऊन जातात की एकदा एक माणूस प्रवचनाला आला का तो शेवटपर्यंत तुमचा झालाच समजा. हे काय गुह्य आहे? मी त्यांना विचारलं. तेव्हा जवळ बसून ते हसले आणि मला म्हणत की हरिभाऊ, खरं सांगू, मी जे नामजप केला, नामस्मरण केलं, गुरु दत्ताचं नामस्मरण केलं, शेतात गेलं तरी नामस्मरण, घरी आलं तर नामस्मरण, शेण काढलं तर नामस्मरण, बैलाला चारा टाकला तरी नामस्मरण, हे त्यांचे शब्द आहे बघा. आणि ह्या नामस्मरणाचा प्रभाव असा आहे का मी जे बोलतो ते लोकांना आवडते. हे त्यांनी नामस्मरणाचा केवढा प्रभाव आहे हे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं. आणि त्यांनी एक पुस्तक काढलं की एक नामतारी. आता आमच्या
बैस पारावारातील मी सांगितलं, एक नामतारी आणि सब दुकानदारी. मला असं म्हणायचं आहे की पासून उपनिषद कालापर्यंत जे ऋषीमुनी झाले, त्या ऋषीमुनींचं त्याच परंपरेत आमचे मोहोळकर महाराज येतात. महान व्यक्तिमत्व, गृहस्थ आश्रम सांभाळून तर त्यांनी आपल्या सगळ्या पूर्वजांचं आणि पुढील पिढीचा सुद्धा उद्धार केला असं मी समजतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो. मोहोळकर बाबा संस्कारित होते, त्यांचे वडील संस्कारित होते, त्यांची पिढी संस्कारित होते. त्या संस्काराच्या रूपानं माणसाला 6 प्रकारचे संस्कार असतात. वास्तविक पाहता सनातन संस्कार हे 16 संस्कार आहेत आणि हे 16 संस्कारामध्ये प्रत्येक संस्कारात यज्ञ करायचा असं सांगितलं असतं. आता 16 संस्कार गरीब माणसानं 16 संस्कारात यज्ञ करायचा असेल तर घरच नाही, दारच नाही, शेतीच नाही, कसा करायचं त्याला? म्हणून संस्कार हा भाग यज्ञ करायचा नसतो. संस्कार हे जीवावर घडवण्यासाठी असतात. त्याच्यामध्ये 16 संस्कार आहे. गर्भाधान संस्कार, पुसवण संस्कार, सीमंत संस्कार, जातकथा संस्कार, नाम संस्कार, नैष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार आणि कान टोचलं तिथेही संस्कार, तिथेही संस्कार, वेदारंभ केला ग्रंथाचा, त्यांनी शिक्षण घेतलं तिथेही संस्कार आणि विवाह केला त्याचेही संस्कार आणि शेवटी मेला तरी त्याचेही संस्कार. मला असं वाटते ह्या संस्काराचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही. ग्रामगीतेतील हे 6 संस्कार महत्त्वाचे आहे. ते तुमच्याशी थोडक्यात विवेचन करून पुढील विषयाला मी प्रारंभ करतो. पूर्वसंस्कार हा महत्त्वाचा असतो. पूर्वसंस्कार म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती आणि संतांच्या मतानं आपल्याला पुनर्जन्म आहे. भगवद्गीतेने सांगितलं आहे की पौर्वदेहिकम म्हणजे पूर्वदेहामध्ये जे आहेत ते या जन्मात त्याला संस्कार प्राप्त होतात. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये हा विषय आला आहे की बहुनाम जन्मनान म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते. त्याही शब्दात पूर्वजन्मीचा उल्लेख आलेला आहे. तसंच ज्ञानेश्वरांच्या, तुकारामाच्या, एकनाथांच्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यात पूर्वजन्माचा उल्लेख आलेला आहे. मागच्या जन्माचे काही संस्कार या जन्मात त्या जीवात जेव्हा जीव समजायला लागतो त्यावेळेस मागच्या जन्माचे संस्कार त्याला अनुवंशिकतेनं आपल्या पूर्वसंस्कारांना प्राप्त होतात. काही मुलं लहानपणी गायन शिकतात, काही मुलं वक्तृत्व शिकतात, काही मुलं अध्ययन श्लोक म्हणतात. हे पूर्वसंस्काराचा परिणाम होतो. दुसरा आहे अनुवंशिक संस्कार. अनुवंशिक संस्कार म्हणजे आई वडिलांच्या म्हणजे रक्तरेताच्या मिश्रणातून जे झाले ते संस्कार म्हणजे आई वडिलांचे अनुवंशिक संस्कार या जीवामध्ये उतरतात. एक कोणताच संस्कार जीवात नाही आहे. हा 6 प्रकारचे संस्कारांनी जीव बनतो. काही पूर्वजन्मीची अभ्यास कला, एक काही अनुवंशिक तेरीनं संस्कार येतात. पुढचा संस्कार आहे तर अन्न संस्कार. जैसा खाय अन्न तैसा बने मन, असे संस्कार आहेत. आई वडिलांच्या संस्कारात ऋषी हिरण्यकश्यपू आणि त्याची पत्नी कयाधू नारदाच्या आश्रमात राहिले आणि त्याचे संस्कार प्रबल झाल्यामुळे प्रल्हाद गर्भी हरी आठविला
नारायणे नारद पाठविला, हे शास्त्रात सांगते आहे ना. म्हणजे आईचे प्रबल संस्कार प्रल्हादामध्ये उतरते, हे अनुवंशिक संस्कार आहे. तिसरा अन्न संस्कार. अन्न संस्कार म्हणजे जसे अन्न खाल तसं, चोरीचं अन्न खाल तर चोरीची बुद्धी होते. धर्म आपल्या भीष्माचार्याला शेवटी विचारलं होतं द्रौपदीनं की महाराज तुम्ही हे धर्मज्ञान सांगता आता बाणावर पडल्यामुळे, तर तुम्ही माझी जे निर्वस्त्र करण्याची जी पाळी आली या दुर्योधनाने आणि त्याच्या भावानी, तेव्हा तेव्हा तुम्ही कुठे गेले होते, तुम्ही तर समोरच होते. तेव्हा उत्तर असं मिळालं की अर्थस्य पुरुषो दासः, मी त्या वेळेस दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी त्यावेळेस भ्रमित झाली होती. म्हणजे अन्नाचा परिणाम असा होतो. पुढचं आहे प्रयत्न संस्कार. प्रयत्न संस्कार म्हणजे जीव जसा जसा प्रयत्न करतो अनुभवांती, त्याचे त्याच्यामध्ये संस्कार मिळतात. काही वकील होतात, वेगवेगळ्या विषयात होतात, काही कीर्तनकार होतात, म्हणजे त्याच्या प्रयत्नाचे संस्काराने तो बनतो, है की नाही. आणि हे संस्कार म्हणजे प्रयत्न संस्कार. आणि पाचवा संस्कार आहे संगती संस्कार. ज्याच्या संगतीत राहू त्याच्या संगती. पैसता चोरापाशी, तुकाराम महाराज म्हणतात, तैसी होय बुद्धी देखलिया चिंधी मन धावे. चोरापाशी बसल्यानंतर मखमलची चिंधी जरी सापडली तरी ते चोरून खिशात घालण्याची प्रवृत्ती होते, कारण तो संगतीचा संस्कार आहे. असा आहे. चोर का होतो मनुष्य, दारू का पितो, हे संगतीचा संस्कार आहेत ना. आणि म्हणजे संगती मुलाला कशी द्यावी हे आईबापानं ठरवायला पाहिजे. शेवटचा संस्कार आहे स्थान संस्कार. स्थान संस्कार म्हणजे असं आहे की ज्या स्थानात आपण राहतो त्या स्थानाचे संस्कार असतात. फक्त एक दृष्टांत मी सांगतो की आपल्या कलकत्त्यामध्ये जेलमध्ये एक मातृभक्त स्वातंत्र्य आंदोलनात सापडला आणि तो जेलमध्ये गेला. आधी आईचा पदस्पर्श केल्यानंतर तो घराच्या बाहेर पडायचा, परंतु ज्या कोठीमध्ये त्याला जेल झाली त्या कोठीत रात्रीला स्वप्न पडत होते. आईचा गळा दाब, आईला फरफटत नेलं, तिचे केस ओढले, असं स्वप्न का पडलं म्हणून त्यांनी उपोषण मांडलं. त्यावेळेस त्या जेलरला कळलं. जेलर आले, ते म्हणाले की तुम्हाला उपोषण करता मरायचं आहे काय, इथं उपोषणाला मनाई आहे. तर तो ग्रस्त म्हणाला की मला असं स्वप्न का पडतात, मी तर आईचा परमभक्त होतो, माझ्या घरी आई वडील नाहीत, आईचा पदस्पर्श झाल्याशिवाय मी बाहेर पडत नव्हतो. तर तो जेलर विचारी होता, तो म्हणत होता तुम्ही ज्या खोलीत राहता त्या खोलीमध्ये आदल्या दिवशी एक जन्मठेप जन्मठेप याच्यासाठी केली त्याला की त्याने आईची छळना केली म्हणून. तर त्या खोलीत त्याचे संस्कार असल्यामुळे ते संस्कार तुमच्यावर हेवी झाले. म्हणजे जिथं संस्कार आहे त्या संस्काराला अस्तित्व आहे. घराचे प्लास्टर आहे, सगळं झालं, परंतु संस्कारामध्ये त्या भिंतीवर संस्कार पडतात. म्हणून तर म्हणतात प्रसाद, तुमचा प्रसाद त्याच्यामध्ये संस्कार आहेत. हे महत्वाची गोष्ट. म्हणजे स्थान संस्कार हे काही संस्कार आहेत. मला सांगायचं की अर्जुनाला मोह का झाला ऐन वेळेवर, त्याचं कारण आहे. ऐन वेळेवर
युद्ध करण्याची त्यांना प्रतिज्ञा केली पांडवांनी, आणि ऐन त्या रणांगणात गेल्यानंतर त्याने कच खाल्ला की मला काही युद्ध करायचं नाही. हो बतम महापापम, हे पाप कोणी भगवान पत्रां सकीच तथा, हे माझे मामे आमचे गुरु हे समोर असताना त्याला मारायचं. कृष्णाला वाटलं रे आतापर्यंत तो ठीक होता, रणांगणावर इथं आला तू तोपर्यंत ठीक होता, आता अचानक कसा क्लैब्यम मास्मवगमपार्थ नैतत्वुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठपर्यंत असा संढासारखा तू आतापर्यंत नाही पण आता वागून राहिला. याचं कारण मित्र असं सांगतो, थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस युद्ध निश्चित झालं त्यावेळेस धृतराष्ट्राने, त्याचा एक संजय मंत्री होता, त्या संजयाला बोलावलं आणि धृतराष्ट्राने सांगितलं की संजय, तू 5 पांडवांपैकी जे आपल्या अर्जुन आहे, युद्धात निपुण आहे, त्याला तू एकांतात जाऊन मी सांगतो तसा विचार त्याला सांग. कसा विचार? की आपले वडील आहेत, मामे आहेत, याचा संहार करशील काय तू? अरे त्या संहारापेक्षा भीक माग, हे विचार क्रमाक्रमाने अनेक पद्धतीनं त्यांना अर्जुनाला त्यांनी सांगितले. तेव्हा अर्जुन म्हणाला, संजया, युद्ध ठरलं म्हणजे ठरलं, ह्या गोष्टी आमच्याजवळ आता तुम्ही काढू नका. त्यावेळेस अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याचं काहीच चालं नाही. परंतु प्रत्यक्ष जेव्हा युद्धात गेला तेव्हा संजयानं, महाभारतातील एक संजयान पर्व आहे, त्या संजयान पर्वामध्ये ह्या सगळ्या विवेचन केलं आहे. तुम्ही वाचत असताना संजयान पर्व हे प्रकरण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. तर मग युद्धभूमीवर भगवान कृष्ण समोर असताना, माता मला युद्ध करायचं नाही, अरे गुरु न हत्वा ही महानुभावान भैक्ष्य मपीह तजुह लोके, भिक्षा मागणं हे मला श्रेयस्कर वाटते पण युद्ध करणं नाही, अशी भावना अर्जुनाची त्या संजयाच्या बोलण्यानी झाली. म्हणजे संजयानी बोललेल्या त्या संस्काराने, ते संस्कार सूक्ष्म संस्कार त्याला आत आले, ते संस्कार युद्धाच्या भूमीत प्रगट झाले. असा आहे संस्काराचा भाग. म्हणून आम्ही जे संस्कार शिबिर घेतो की नाही, त्या शिबिराचा मुख्य कारण मुलांमध्ये हे संस्कार, ध्यानाचे संस्कार, प्रार्थनेचे संस्कार, आईवडिलांचे संस्कार, आपल्या भारतीय संस्कृतीच्या महापुरुषांचे संस्कार, चारित्र्याचे संस्कार हे यावेळेसच मुलांमध्ये रुजवल्या जातात. म्हणून संस्कार शिबिराची अत्यंत आवश्यकता. म्हणून राष्ट्रधर्म प्रचार समितीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, जवळजवळ 150 ते पावणे 200 शिक्षक आहेत आमचे, या शिक्षकांनी संस्कार घेतले आणि ते मुलांना शिकवण्यासाठी संस्कारक्षम बनले. इतकी महत्त्वाची या संस्काराची पिढी निर्माण करण्याची शाळा आहे. मित्रहो, संस्कार याचा अर्थ आमच्या विचारसागरात, वेदांत विषय विचारसागरामध्ये संस्काराचा अर्थ काय आहोत? आपल्या अंतःकरणातील ज्ञानात्मक जो अंश आहे त्याला म्हणतात संस्कार. अंतःकरण कशाला म्हणतात? म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5वे अंतःकरण आधार. त्यात होय इच्छा संस्कार होण्यासाठी हे संस्कार कारणीभूत आहेत. अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे असं म्हटल्याप्रमाणे तो जीवच ब्रह्ममय होऊन जातो, कारण त्याचे संस्कार पडले आहेत ना.
वेदाचे 4 महावाक्य आहे ना, तत्वमसी. तत्वमसी, तू ते आहे. ते आहे म्हणजे ब्रह्म आहे. तू सर्वव्यापक असणारा ब्रह्माचा अंश तू आहे. तत् म्हणजे तू, तत् म्हणजे ते, अशी म्हणजे आहे. म्हणजे ते ब्रह्म तू आहेस असा त्याच्यावर संस्कार करता 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 तो ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्म जानाति ब्राह्मणा असा स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून संस्काराचं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे आतापर्यंत ऋषीमुनी झालेत, संस्कारान झाले, नेते झालेत, संस्कारान झाले, आणि गुंडगिरी जे आहेत, ते खून खराबी करणारे जे आहेत, तेही संस्कारान झाले आहेत. हे म्हणजे इतका मोठा संस्काराचा भाग जीवाच्या अंगी गोवला आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठे यज्ञ, याग, तीर्थ, व्रत, नेम, धर्म, पूजा, पाठ, व्रत, वैकल्य हे आपल्या कर्मकांडात आहेत. कर्माने जे क्रिया होते ते कर्मकांड. पण त्या कर्मकांडामध्ये जीवाला संस्कार देण्याची प्रक्रिया आहे. परंतु कर्मकांडात आताच्या संस्काराचा पत्ता नाही. यज्ञयाग करणारे माणसं चारित्र्याने सुशील असतील असं नाही आहे. जे पूजा करतात ते खोटं बोलत नसतील याच्यावर विश्वास आहे का तुमचा? जे लोक यज्ञयाग करतील, आमच्या भागामध्ये 101 यज्ञाचे जाहीर केलं आणि 101 यज्ञ 10 दिवसपर्यंत चालू झाला. मी लोकांना विचारलं यज्ञ संपल्यानंतर, म्हटलं का हो यज्ञ कसा झाला? तर ते म्हणत होते की 10 दिवस यज्ञ झाला, 101 जोडपे त्या यज्ञामध्ये आहुती देण्यात होते. दर तुपाची आहुती दिल्या जात होती. 2 किलो तूप एका 10 दिवसात खर्च झाला. म्हणजे किती क्विंटल झालं ते? मला वाटते 20 क्विंटल झालं तूप. मग त्यांना सांगितलं, मी विचारलं की का हो, यातून निष्पन्न काय झालं? ते म्हणतात की निसर्गामध्ये बदल झाला, वातावरण शुद्ध झाले. वातावरण शुद्ध झालं की हे काही मला माहिती होऊ शकत, परंतु प्रत्यक्ष जेव्हा त्या यज्ञाच्या बाजूला एक दारूचं दुकान होतं, तो असं म्हणाला की माझा फायदा झाला. म्हणणार काही कसा फायदा झाला? म्हणे माझा फायदा 1,00,000 रुपये मला उत्पन्न मिळालं या यज्ञातून. म्हणून यज्ञातून मिळालं? नाही नाही, यज्ञ करणारा लोक इथं येत होते, ते दारू पित होते, त्याचा फायदा झाला. मला हे सांगा, हे कर्मकांड जे आहेत, हे कर्मकांड संस्कारासाठी आहे का संकरासाठी आहे का वाम मार्गासाठी आहे? म्हणून संस्कारात यज्ञ हे महत्त्वाचं आहे. संस्कारो द्विज उच्यते. संस्काराने ब्राह्मण बनता येते, संस्काराने वाल्या कोळी बनता येते, आणि संस्काराने वाल्मिकीही महाराज बनता येते. संस्काराने कुसंस्काराने या ठिकाणी अंगुलीमाल बनता येते. पण संस्काराने, बुद्धाच्या संस्काराने हे महान तपस्वी बनता येते. संस्कारानेच या जग संस्कार आहेत. ग्रामगीता संस्काराचा ठेवा महाराज म्हणतात. हे संस्काराचा ठेवा आहे. तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे, ग्रामगीता संस्काराचा ठेवा. म्हणजे मी असं म्हणतो की आपले मंदिर आहेत, कशासाठी मंदिर आहेत? प्रथम पाहिली देवळी मूर्ती, देवळातल्या मूर्तीवर संस्कार झालेत. हे देव आहेत. मंदिरामध्ये जे मूर्ती आहे ते देवाचं स्वरूप आहे. फक्त एवढंच नाही, नंतर मग प्रथम पाहिली देवळी मूर्ती, मग पाहिले जीव जनापती. मग
बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तुकाराम महाराजांचं वचन आहे की साठविला आहे हृदय संपुष्टी. आपल्या हृदयात जो परमेश्वर भरला आहे तोच या जगात त्याच मूर्तीरूप आहे हे समजणं हे संस्काराच्या अधीन आहे. प्रथम पाहिली देवळी मूर्ती प्रती, मग अनुभव येता सर्वत्रची व्याप्ती आपल्याच स्वरूपाची. आपलंच रूप ह्या सगळ्या सृष्टीमध्ये जो जो नजर पडे सृष्टी पर मही हूँ बतलावे हे संस्काराने घडते. ब्रह्मज्ञान सुद्धा संस्काराच्याच अधीन आहे. महाराजांनी अध्यात्माचे एक अध्याय आहे ना, आत्मानुभव. आत्मानुभव अध्यायात सांगितलं आहे की प्रथम संस्कार पाहिजे, नंतर मग संस्कारानंतर मग मनुष्य ग्रंथ संत जे आहेत त्याला सहाय्य करणारे आहेत असं ग्रामगीतेच्या त्या आत्मानुभव अध्यायात लिहिलं आहे. आणि त्यात पुढे पुढे असं म्हणतात, मग माघारिली पूजा मंदिरे. मंदिरात पूजा पाठ करण्यात काही अर्थच नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, एकनाथ महाराज म्हणतात ना, जे जी दृष्टे दिसे ते ते हरिरूप. ज्याला भगवंताचं स्वरूप चराचरात व्याप्त असणारं जे दिसते त्याला पूजा पाठ जप त्याशी नाही. म्हणजे त्याला निषेध करायचा असं नाही आहे, परंतु त्याचं महत्त्व त्यांनी जाणलं आहे. मंडळी, हे संस्काराच्या अधीन जग आहे, माणसाचं स्वरूप आहे. मग माघारेली पूजा मंदिरे, जिवंत दिसू लागली जिवंत शरीरे. यातची वाटे सर्वांचे बरे, ईश्वर कृपा व्हावयासी. हे ओवी काय सांगते महाराजांची? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत, हे स्वानुभव संमत ह्या ग्रामगीतेतला हा अध्याय महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. मग आत्मप्रचिती म्हणजे दिव्य दृष्टी, जेथी व्यष्टी समष्टी आणि परमेष्टी. ओवी लक्षात ठेवा. आत्मप्रचिती म्हणजे दिव्य दृष्टी, जेथे व्यष्टी समष्टी आणि परमेष्टी आपणची अनुभवतो उठाउठी अगणित रूपे एकपणे. मग आम्ही रहिवासी मूळचे, विश्वरचना हे नाटक आमुचे, आपुल्या परी रंजविणे साचे आहे आम्हा. हे सगळं जगात मध्ये आम्ही पार्ट म्हणून खेळायचे आहे. आई म्हणून संसारात राहायचं नाही, दाई म्हणून राहायचं. श्रीमंताच्या घरी आई जन्म देते आणि त्याच्या मुलाला जे संगोपन करतात त्याला दाई म्हणतात. आईपेक्षा दाईजवळ हे मुलं जास्त खेळतात, बागडतात. ते दाई त्यांना भरवते. परंतु आईचं आणि त्या दाईचं भांडण जर झालं तर दाई त्या घरातून जे बाहेर निघते तर मागे वळूनही मुलगा आहे किंवा कधी काय आहे ते संगोपन करणारी आहे. पण आईच्यापेक्षा जास्त त्याचं लक्ष आहे. परंतु तिच्या मनात हे आहे की मी या घराची कोणी नाही असं म्हणतात. म्हणून संसारामध्ये आई झाल्यापेक्षा दाई होणं हे महत्त्वाचं आहे. सगळंच काम करायचं, परंतु अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती, म्हणजे अनाश्रित कर्म करणं. याला म्हणतात योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम म्हणजे योगामध्ये सुद्धा कर्मामध्ये
कुशलता आहे. हे कुशलता म्हणजे महाराजांनी ग्रामगीतेच्या चमत्कार अध्यायामध्ये एक चैतन्य महाप्रभूचं चित्र टाकलं आहे. चैतन्य महाप्रभूचं कसं म्हणतात की केल्याचा स्पर्शेची नसे अंतरी चमत्कारी ऐसे संत. हा चमत्कार संस्कारांनी येत असतो. भजन पूजन तीर्थ व्रत नेम धर्म यज्ञ यागाने नाही. यज्ञ याग हेच त्याला सहाय्य होतात. ते सहाय्य होण्यापेक्षा लोक त्याला महत्त्व जास्त देतात. हा राष्ट्रसंतांनी नव्हे सगळ्या संतांनी या गोष्टीला गौण समजलं आहे. निषेध मानलं नाही. निषेध म्हणजे निवड त्याचा उच्छेदच करायचा असं नाही. ते त्याला महत्त्व दिलं नाही. यज्ञ याग तप हे जे आहे हे पूर्वभक्ती आहे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्य मितीच्या परे. यज्ञ दानम तप कर्म पावनानी मनीषणाम. आपल्या अंतःकरणामध्ये शुद्धता राहण्यासाठी हे कर्मकांड आहे. परंतु जीवब्रह्माचं ऐक्य साधण्यासाठी संस्कार हेच महत्त्वाचे आहे असं मला वाटते. मंडळी, शेवटी महाराज म्हणतात आम्ही रहिवासी मूळचे, विश्वरचना हे नाटक आमुचे. आमुच्या परीने रंगविणे साचे आहे आम्हा. पुढची अवयी अशी आहे ऐसे जाणोनी स्वरूपासी. आपलं स्वरूप म्हणजे देह नाही, स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही. हा स्थूल देह कर्म हे आपलं साधन आहे. ऐसे दानोनी स्वरूपाशी वरते तो जिंकी या खेळाशी. वरते म्हणजे संसारात राहून संसारात असून सुद्धा नसावं. जाणूनी नेणते करी माझे मन ती तुझी प्रेम खुण जाऊनिया. म्हणजे संसारात असूनही सुद्धा ऐसे जाणूनी स्वरूपाशी वरते तो जिंकी या खेळाशी. या खेळाशी म्हणजे संसाराच्या खेळामध्ये तो जिंकणार आहे. वरते तो जिंकी या खेळाशी. आणि पुढे महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाची ओवी आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. काय म्हणतात महाराज? हेची कळा वयासी. तुकड्या म्हणे हेची कळा वयासी. तुकड्या म्हणे हेची कळा वयासी कथिली असे ग्रामगीता. किती महत्त्वाचा ग्रामगीतेचा उद्देश. ग्रामगीतेचा उद्देश 2-3 प्रकारांनी माझ्या लक्षात आहे. पहिला उद्देश आहे अर्पण पत्रिकेत सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, स्वतः खर्ची भोगावे. म्हणजे ऐशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे, सर्व देशी मानवाची पूर्णता तुझशी प्राप्त व्हावी मना वाटे म्हणून कथिली ग्रामगीता. यासाठी ग्रामगीता म्हणजे तुम्ही सुखी झाले पाहिजेत यासाठी ग्रामगीता लिहिली. हे ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेत 8व्या अध्यायात म्हणतात की शेवटची ओवी ऐसे प्रचारक निर्मिण्याशीच ग्रामगीता कथली असे असं महाराज म्हणतात. म्हणजे ग्रामगीतेचं स्वरूप कोणते कोणते आहेत आणि हे शेवटी हे म्हणतात की ऐसे जाणूनी स्वरूपाशी जिंकी या खेळाशी हेची कळा अवयाशी कथिले असे ग्रामगीता. आणि ह्या ग्रामगीतेचा अर्थ संस्कारातून प्राप्त झाला पाहिजे. मंडळी, हे ग्रामसफाई, लोकांनी निर्व्यसनी करणं, लोकांमध्ये संडास, रचनात्मक कार्यक्रम हे करणं म्हणजे सेवा मंडळाचं बाहेर कर्म आहे. आंतरिक कर्म कोणतं आहे? आंतरिक कर्म म्हणजे जीव ब्रह्मैव नापरहा. इतकंच काय, घे नेहमी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज म्हणतात ना की पुन्हा पुन्हा जन्म यावे, मातृभूमीशी सुखी करावे.
हे ग्रामगीतेचा अर्थ आहे ना. म्हणजेच फक्त रचनात्मक कार्यक्रमात वाहून जाणं हे मानवाच्या पूर्णतेचं लक्षण नाही आहे, हे लक्षात ठेवा. काही लोक महाराजांना भूदानयज्ञामध्ये काम केलं मोठा समजतात. महाराजांनी राष्ट्रपतीवर प्रभुत्व केलं तेव्हा महाराज मोठे असं समजतात. महाराजांनी साधू समाजाचे अध्यक्ष झाले म्हणून महाराजांनी समजतात. महाराज जपान इतरेमध्ये सर्वधर्म परिषदेत त्यांचा उद्घाटनाचा प्रसंग आहे म्हणून महाराज मोठे समजतात. तसं नाही आहे. महाराज हे जाणून वर्ते त्या खेळाची आणि हेच कळल्यानंतर त्यावेळेस महाराज मोठे झाले. म्हणजेच त्यांचं मोठेपण कार्यातून सिद्ध झालं नाही, ते अवस्थेतून सिद्ध झालेलं आहे. हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणजे काय? तुकडोजी महाराज म्हणजे काय? त्यांनी असं केलं म्हणून तुकडोजी महाराज ग्रंथ निर्माण केले म्हणून असं नाही आहे. महाराजांची मुळातली भूमिका आहे अध्यात्मनिष्ठ. अध्यात्मामध्ये जसं 3 प्रकारे बगीच्यामध्ये झालं असतात. एक झाड असते ते असते कुंडीतलं झाड. कुंडीतलं झाड कसं असते? वरून पाणी टाकलं म्हणजे ते टवटवीत दिसते, पाणी जर टाकलं नाही तर सुकून जाते. काही लोक असे असतात वर उपचार केला, त्यांना या बसा, त्यांना त्यांची स्तुती केली म्हणजे त्यांना बरं वाटते. त्यांची स्तुती केली नाही, निंदा केली नाही म्हणजे मग बिना पाण्याचे झाडं जसे सुकून जातात कुंडीतले तसे लोक राहतात. काही लोक कार्यकर्ते असतात, ते वाफ्यातले झाड आहे. म्हणजे 8 दिवसाच्या 8 दिवसा पाणी घातलं मग प्रफुल्ल राहतात. त्यांच्या विचाराप्रमाणे लोक त्यांच्या विचाराप्रमाणे वागले म्हणजे त्यांना बरं वाटते. त्यांच्या मतानं त्यांना शिव्या दिल्या तरी त्यांना काही वाटत नाही, पण आपला विचार महत्त्वाचा आहे हे पाहून त्यांना प्रसन्न वाटते. आणि तिसरे झाडं जे आहेत ते इतके उंच वाढतात की आकाशाला टेकतात आणि त्याला पाणी घालण्याची काही गरजच नाही. याचं कारण ते झाडं जमिनीच्या अंतर्गत असलेल्या भूगर्भातील जिवंत पाण्याच्या झऱ्याशी त्यांची मुळं लागली असतात. ते झाडं उन्हाळ्यातही सुद्धा सुकत नाही, पावसाळ्यातही सुकत नाही. असे संत असतात, राष्ट्रसंत असतात, सगळे संत असतात की ज्यांच्या अंतःकरणाचे जे मूळ आहे ते इट कम डायरेक्ट फ्रॉम दी सेल्फ असे इंग्रजीत वाक्य आहे. म्हणजे त्यांचे मुळं आत्म्याशी लागलेले असतात, असे संत असतात. हे संत संस्कारांनी बनले असतात, सुसंस्कारांनी बनलेले असतात. आपण सगळ्यांनी या संस्काराचा भाग महत्त्वाचा ठेवला पाहिजे. काही मुलांमध्ये संस्कार असतात ना, त्यांना बळ दिलं पाहिजे. काही संस्कार कुसंस्कारांनी मुलं बिघडतात, सुसंस्कारांनी मुलं देवत्वाकडे त्याची वाटचाल होते. हे गरीब श्रीमंताचा विषय नाही त्याच्यात, हे संस्काराच्या अधीन आहे. म्हणून संस्कारो आकारो वर्तते किंवा संस्कारो द्विज उच्यते. या दृष्टीनं आजचा प्रवचन मी यथामती सांगितलं आहे आणि टाईम संपलेला आहे. मी कृपा करून आपल्याला विनंती करू की माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला उदार अंतःकरणाने माफ करावे किंवा सूचना करायची. आणि मोझरकर बाबांच्या त्या निमित्ताने पेजवर मला बोलण्याची संधी मिळाली. आमचे कार्यकर्ते आहेत, निवृत्ती भाऊ आहेत आणि
पुरुषोत्तम भाऊ आहेत, आमचे कार्यकर्ते, अजून काही कार्यकर्ते, मला की नाही नाव पटपट येत नाही, म्हणून अंतःकरणात बहिष्कारच्या कुटुंबामध्ये मी एक आहोत. दरवर्षी मोझरकर बाबांच्या पुण्यतिथीला मी हजर राहण्याचा प्रयत्न करतो. मोझरला मी सुरुवातीला सांगितलं की मोझर हे गाव पुण्यभूमी मोझरकर महाराजांमुळे झाली आहेत. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, स्वकर्मी कुर्वंती तीर्थानी, आणि शास्त्र कुर्वंती शास्त्राणी, हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळेस मोझरकर बाबांच्या स्मृतीला अभिवादन करून, सर्व संतांना अभिवादन करून, माझ्यासमोर जे ऐकणारे असतील किंवा पुन्हा आणखी माझं प्रवचन झाल्यानंतर ज्यांनी ऐकलं असेल त्या सगळ्यांना अंतःकरणापासून नमस्कार करून हे प्रवचन मी सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ